हॅलो, हाय, नमस्कार आणि सर्वांना जय भीम. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज मी माझ्या प्लांटची ओळख करून देते तुम्हाला की माझ्याकडे कोणते कोणते प्लांट्स आहे. आणि हा आहे ॲलोवेरा आणि ही आहे पानफुटी. तर हे दोन प्लांट माझे सदाबहार आहे. आणि हा ॲलोवेरा खूप वर्ष झाले माझ्याकडे, म्हणजे 2-3 वर्ष तरी झाले असतील ह्या ॲलोवेराला. आणि ह्या ॲलोवेरा एवढा छान आहे की ह्याला पाण्याची जास्त गरज लागत नाही आणि केअरची जास्त गरज नाही, खादची जास्त गरज लागत नाही. आणि ही पानफुटी पण तशीच आहे. दोन प्लांट आहे ना माझे फेवरेट प्लांट आहे, कारण यांना जास्त केअरची गरज नाही, लाड करायची जास्त गरज नाही. बिचारे येतात कोणत्याही ऋतू असो, कोणत्याही ऋतूमध्ये येतात माझ्याकडे. आणि मी गावी गेली तरी हे सुकून जात नाही, माझी वाट बघतात आणि तसेच्या तसेच असतात. तर हा ॲलोवेरा खूप गुणकारी आहे खूप. आणि हा ॲलोवेरा मी गावून घेऊन आलेले, गावी गावी गेलेले तेव्हा घेऊन आलेले होते. आणि एकदम छोटूसा होता तेव्हा लावला होता, आणि त्याचं बघा आज किती मोठा झालेला आहे. आणि खूप छान, ह्याला किती कट केलं ना तरी पुन्हा पुन्हा येतोच तो. आणि हा केसांमध्ये लावतो आम्ही, फेसला लावतो आम्ही ॲलोवेराला, आणि खूप छान आहे. आणि ॲलोवेराचे गुणधर्म तर तुम्हाला माहितीच आहे, भरपूर असे आहे. आपल्या ब्युटी प्रोडक्ट जिथं भरपूर ॲलोवेराला खूप महत्व आहे. आणि पानफुटीचं तर विचारायलाच नको, पानफुटीचं तर आपल्याकडे खूप महत्व आहे. ज्यांना मूतखडा वगैरे स्टोनचा प्रॉब्लेम होत होता ते पानफुटीचे पानं खातात चावून चावून. आणि हा अजून एक माहिती मला मिळालेली पानफुटीची, ती म्हणजे की पानफुटीचं जर जखम झाली ना आपल्याला कुठल्या शरीराला, तर ते पानफुटीचे पानं चोळून लावले ना तर जखम लवकर भरते. आणि डायबिटीजची जखम असेल ना ती लवकर भरते पानफुटीमुळे. ही मला माहिती मिळालेली आहे, ती तुम्हाला शेअर केलेली आहे. आणि मला म्हणजे मी बघितले आणि ऐकलेली, त्यामुळे तुम्हाला सांगते, तुम्ही सर्च करून बघू शकता. आणि हे बघा माझ्याकडे आता कोणते कोणते प्लांट आहे. ही माझी मोठी खिडकी आहे आणि ह्या खिडकीमध्ये लावलेले आहे मी सदाफुली, मोगरा, गुलाब, परत तुळस आणि रबर प्लांट, आणि अशा सगळ्या प्रकारचे. आणि हा वेगळ्या प्रकारचा हे आहे, मनी प्लांट्स आहे. म्हणजे ह्याचे पत्ते ना असे थोडे कटकट असतात पण खूप सुंदर वाटतात. आणि हे बघा इकडे आहे ना 2-2 गुलाब आलेले आहे, आणि बघितलं की इतकं प्रसन्न वाटतात ना, खूपच छान. हा गुलाब थोडासा, तुम्ही बोला 2 कलर कसे, तर 2 कलर नाही, एकच गुलाबाचं झाड आहे, पण त्याचे कलर असे झाले की हा जुना आहे आणि हा आता नवीन नवीन फ्रेश आलाय, त्यामुळे तो रेड. आणि ही माझी मिळालेली वनमोसम मध्ये आहे, छोटीस मिळालेलं एकदम. तर आता जगतं का नाही काय माहिती, पण त्याला मी खूप केअर करते. तर ते आहे पुदिन्याचं प्लांट आहे ते. तर बघूया आपण जगतं का नाही. आणि हा माझा सदाबहार आहे रातराणी. तर ही रातराणी आता इथं फुललेली आहे. आणि रातराणीचं वैशिष्ट्य काय म्हणजे सांगू का, गंमत आहे रातराणीची. तुम्ही रातराणीचे ना खुशबू आहे ना सकाळी घ्या, अजिबात येणार नाही त्याचं खुशबू. पण तुम्ही रात्र झाली ना ती इतकी खुशबू देते, इतकी खुशबू देते. म्हणजे निसर्गाचं पण एक वेगळंच असं हे, म्हणजे संकल्पना बनवलेली निसर्गाने. म्हणजे ज्या टायमाला जी गोष्ट आहे तीच गोष्ट आहे निसर्गाची. निसर्गामध्ये नियम बदलत नाही माणसांसारखे, जे आहे ते आहे निसर्गाचं. आणि हे बघा हे शोचं झाड आहे, मला आय डोंट नो, मला नाव नाही माहिती. आणि ह्याचं नाव पण माझं अजून ओळखत नाही मी. त्याचं नाव माहिती होतं पण माझ्या आता लक्षात नाही, सॉरी. आणि हे गुलाबाचं, आणि हे माझं तुळशीचं खूप भारी असं पूर्ण असं पसरलंय ते तुळशीचं झाड. आणि हे बघा हे आणायला फ्री मध्ये मिळालेलं होतं. तेच वन महोत्सव मध्ये ना स्कूल मधून गेली होती ना, त्यांचं म्हणजे स्कूल मधून दाखवायला गेलेले ना, तर सगळ्या मुलांना, म्हणजे जेवढे मुलं गेले होते ना, म्हणजे ज्या ज्या स्कूल मधून, त्यांना सर्वांना अशी तुळस दिलेली आहे. आणि ती तुळस आणली ना तेव्हा खूप पाऊस होता आणि खूप चिखल चिखल झालं होतं. तर मग आहे ना मी तिला एकदम व्यवस्थित हे करून लावली, आणि ती खूप आता छान फुललेली आहे अशी. आणि हे माझं रबर प्लांट बघा किती छान उमललेलं आहे आता. आणि आणि हे जर दाखवते ना, हे आता हे गेलेलं आहे ते ना, आता आम्ही गावी गेलो ना तेव्हा सुकलं होतं, पूर्ण सुकलं होतं. पण मी हार मानली नाही, आणि ते मी म्हंटले त्याला पाणी देऊन देऊन हे करणार. तर ते पाणी देऊन देऊन उमलले आता. आणि त्याला बघून मला खूप फ्रेश वाटतंय की बाबा चला, म्हणजे असं हे नाही गेलं, सुकलं नाही म्हणून. आणि
आणि माझ्याकडे जास्वंद पण आहे. जास्वंद पण खूप मोठी होती, पण आता त्या दिवशी मी जे वन महोत्सव मधून आणले ना प्लांट, तर त्याच्यामुळे ते खूप जास्त वाढली होती आणि फुलं कमी येत होते. म्हणून नर्सरीवाले बोलले ते कट करा म्हणून, नाही तर फुलं जास्त येणार नाही. तर त्यामुळे आम्ही खूप बहरलेलो होतो. तुम्हाला तेव्हाच व्हिडिओ करून दाखवायचं होतं, पण टाइम नाही भेटला मला. त्यामुळे म्हणून मग कट केले तिला. आता जेव्हा जे फुलेल ना भरपूर असं हे होईल ना, फुलं वगैरे ना, मी तेव्हा परत एकदा व्हिडिओ करेन आणि तुम्हाला दाखवेन. आणि हा बघा, जसं घरामध्ये मी बाल्कनीमध्ये म्हणजे माझ्या छोट्याशा गॅलरी म्हणजे खिडकीमध्ये लावलेलं आहे ना, तसंच आमच्या बाहेरच्या रोडवरती पण इतके झाडं आहे ना, भरपूर झाडं आहे. सगळं ग्रीनरी असं वाटतं मी अमेझॉनच्या जंगलातच राहते का काय, इतके ग्रीनरी. आणि मी घरात पण लावलेले. आणि मला ना प्लांट्स लावायला इतके आवडतात ना, खूपच आवडतात प्लांट्स लावायला. आणि माझ्या घराबाहेर पण असे इतके झाड आहे ना, खूप झाड आहे असे. तुम्हाला दिसतच असेल माझ्या घराबाहेरचे झाड, भरपूर झाड आहे. पिंपळाचं वगैरे असे सगळे झाड आहे. आणि हे बघा मी लावलेलं हे आपलं सॉरी, हे आहे आळू. आपण बोलतो ना आडू आडू आळू आळू आळूची पानं. हे पण मी गावावरूनच घेऊन आले. अगदी छोटे छोटेसे होते. आणि सगळे ना, मला गावी काय असं दिसलं ना, मी पटकन घेऊन येते आणि असं लावून देते. आणि हे बघा ना किती छान आलेले. आता मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गेलेले ना तेव्हा. आणि हे बघा ह्या मिरच्या, ह्या तर घरच्याच बियांच्या लावलेल्या आणि केवढ्या आलेल्या आहे बघा ना. म्हणजे अजून मिरच्या आलेल्या नाहीये, पण प्लांट्स एकदम भारी त्याची ग्रोथ होऊ राहिली मस्तच. आणि हे बघा, मी तुम्हाला बोलले ना, माझ्या घराच्या बाहेर पण असे खूप सारे प्लांट म्हणजे झाडं आहे. असं पूर्ण ग्रीनरी. आणि पावसाळ्यात तो खूपच छान वाटतं. आणि मिरच्या बघा किती छान आल्या. मी कट केलेले होते वरतून. मी 1-2 व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की वरतून असं कट केलं ना, तर खूप मिरच्या लागतात त्याला. अजून त्याला वाढायला भरपूर टाइम आहे. जेव्हा त्याला मिरच्या आहे ना, तेव्हा मी पुन्हा एकदा व्हिडिओ काढेन. आणि हे माझे आळूचे पानं बघा किती छान आलेले, भरपूर असे आलेले. म्हणजे मी खाऊ शकेल एवढे पानं तर आहे आळूचे पानं. आणि खूपच छान आलेले आहे ते. एवढं बघून प्रसन्न वाटतं. म्हणजे आपण काहीतरी गोष्ट लावली आणि ती आली ना, मन खूप प्रसन्न वाटतं. आणि निसर्गाचं आहे, निसर्गाला आपण काहीतरी देणं असतंच. त्यामुळे आपण काहीतरी झाडं बिड ह्या गोष्टीचा छंद असलाच पाहिजे सर्वांना. निसर्ग ही आपल्यालाच भरपूर देतो, मग आपण पण निसर्गाला थोडासा वेळ दिला पाहिजे. आणि हे बघा माझं फेवरेट, हे मला मिळालेलं आहे फ्री मध्ये वन महोत्सव मध्ये, तुम्हाला बोलले ना मी. आणि माझी खूप इच्छा होती की मला हे मिळावं म्हणून मनातल्या मनात बोलत होते. आणि ते मला मिळालंच. आणि फ्री मध्ये मिळाले, हे मोठी गोष्ट आहे. त्यासाठी खूप पाऊस होता तेव्हा पण घेऊन आले. आणि बघा माझा DIY, हे मी DIY केलंय. माझं आपलं मनी प्लांट होते ना, एक बरणी होती छोटीशी, त्याच्यामध्ये लावलेलं. कसं वाटलं माझं DIY मला सांग. आणि माझी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.